शिरोळ तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह, पक्षपातीपणाची चर्चा, समान निकषावर कारवाईची नागरिक व व्यावसायिकांकडून मागणी. शिरोळ तालुक्यात काही दिवसांपूर्वी कोल्हापूर विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने विविध ठिकाणी धाडी टाकून पेढे, बासुंदी, दूध, दुग्धजन्य पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले. मात्र या कारवाईच्या पद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून कारवाई पक्षपाती आणि तोंड देखली झाल्याची चर्चा तालुकाभर रंगू लागली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त व बनावट अन्नपदार्थाविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर विभागाच्या पथकाने शिरोळ तालुक्यात विविध आस्थापनांवर कारवाई केली. मात्र या कारवाई दरम्यान सर्व आस्थापनांना समान निकष लावण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार नमुने घेण्याच्या प्रक्रियेतही नियमांचे काटेकोर पालन झाले नसल्याचा आरोप आहे. नियमानुसार आवश्यक प्रमाणात नमुने न घेता अत्यल्प प्रमाणात नमुने घेण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच काही आस्थापनांवर सौम्य कारवाई करण्यात आली तर इतरांवर कठोर भूमिका घेतल्याचा आरोपही संबंधित व्यावसायिकांकडून केला जात आहे. जखम एकीकडे आणि उपचार दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता सर्व आस्थापनांवर समान निकषानुसार पारदर्शक निपक्ष कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून जोर धरू लागली आहे. दरम्यान या आरोपांबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मदत होईल.